नमस्कार मित्र हो, आपण आहोत आत्ता नॉर्थ ईस्टमध्ये आपल्या इंडियाच्या आणि हे राज्य आहे मेघालय. शिलाँग इथे आपण चाललो आहोत आता. आणि मेघालय म्हटलं की आपल्याला लेक्स वगैरे दिसतात. राईट साईडला आपल्याला उमियम लेक दिसत आहे आणि हिरवळ सगळीकडे अगदी गर्द अशी दिसते आहे आणि खूपच छान वातावरण, अतिशय नीट अँड क्लीन असं हे राज्य आहे. ही इथली टिपिकल घरं वगैरे आपण बघू शकता कशी आहेत. मेघालय हे राज्य 70% फॉरेस्टने व्यापलेलं आहे आणि त्याचा आपण इथे एक पुरावा पाहू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे मे महिन्याचा हा उत्तरार्ध सुरू आहे आत्ता आणि आपल्या मुंबई पुण्यामध्ये गरमी अगदी उच्चांक गाठते, पण इथे मात्र आता संध्याकाळचे 5 वाजलेत आणि टेम्परेचर साधारण 23 डिग्री वगैरे असं एकदम कम्फर्टेबल असं आहे आणि रात्री अगदी 16 डिग्रीपर्यंत वगैरे जाते. सो थंड, अगदी गारवा आहे. यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे फार ईस्टला असल्यामुळे लोकेटेड इथे सनराईज जो आहे तो साधारण 4:15-4:30लाच होतो आणि सनसेट जो आहे तो 5-5:30च्या दरम्यान होतो. हा जो भाग आहे तो उमियम लेक रिझर्वॉयर असं ह्याचं नाव आहे. या साईडला असं डॅम बनवलेला आहे आणि इथे सगळं पाणी आपल्याला साठवलेलं दिसू शकतं उमियम लेकचं. हे पहा ह्या बाजूला मेघालयाची ट्रिप करण्याकरता आम्ही आधी आलो आसाम या राज्यामधील गुवाहाटी या शहरामध्ये बाय फ्लाईट बाय एअर. तिथे 2 नाईट स्टे केला. पहिल्या दिवशी आम्ही पोचलो दुपारी आणि त्याच्यानंतर आम्ही मग ब्रह्मपुत्रा नदीवरती जी क्रूज असते ती केली संध्याकाळी आणि दॅट इज इट. आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच कामाख्या देवी मंदिर आणि इतर बाकी मंदिर वगैरे आणि तिथलं जे गोंडोला राईड आहे किंवा केबल कार आहे गुवाहाटी ते केलं आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो आता शिलाँग म्हणजे मेघालयामध्ये जायला. 100 किलोमीटर डिस्टन्स आहे, परंतु 3 ते 3.5 तास आपल्याला लागतात. ऑन द वे जाताना हा उमियम लेक आता आपण जो बघितला तो आणि नंतर शिलाँग शहराच्या जवळच अगदी जवळ आउटस्कर्ट्सला दुसरा वॉर्ड्स लेक म्हणून आहे आणि मध्ये आणखी एक म्युझियमला भेट आहे. तर तशा प्रकारे आहे. आता पुढे आणखीन पुढचे 5 दिवस आम्ही आहोत इथे, ज्याच्यामध्ये 2 नाईट्स शिलाँग आणि 2 नाईट्स जे आहे ते चेरापुंजी इथे आहे आणि शेवटची नाईट आहे पुन्हा शिलाँग, कारण की नेक्स्ट डे पुन्हा आम्हाला गुवाहाटीला येऊन तिथून फ्लाईट पकडायची आहे. तर अशा प्रकारे आपण प्लॅन करून हा छान असा मेघालय हे राज्य आपण पाहू शकतो. तर पुन्हा भेटू मित्र हो. नमस्कार.